बुल्ढाना से इस वक्त की बड़ी खबर। कांग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ ने चुनाव आयोग पर आरोप लगाया है कि हालिया नगर पालिका चुनाव में पैसों की भारी मात्रा में बोगस वोटिंग हुई। उन्होंने आगे कहा कि सत्ताधारियों को चुनाव जीतने में मदद मिली है और आए परिणाम जनता के वास्तविक मत का प्रतिनिधित्व नहीं करते। साथ ही बुल्ढाना के चुनाव परिणामों की समीक्षा जारी है और कांग्रेस इसे स्वीकार नहीं करेगी। महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं ज्या मागच्या काळातील आम्ही स्थानिक पातळीवर जे आघाडीचे जे अधिकार दिले होते त्याच अनुषंगानं त्याचाच कित्ता आम्ही हा महानगरपालिकेच्या निवडणुकीत देखील गिरवणार आहोत। काँग्रेसचा अपेक्षित यश जे आहे या अपेक्षित यशाच्या अनुषंगानं अनेक अडचणी आहेत। निवडणूक आयोग कसा वागला ते देखील या ठिकाणी आहेत। बहुमताच्या पाशवी बहुमताच्या आधारावर लोकशाही डुबवण्याकरता सत्ताधारी निघालेले तो भाग आहे। मोठ्या प्रमाणावर पैशाचा वापर आहे, मोठ्या प्रमाणावर सत्तेचा वापर आहे, मोठ्या प्रमाणावर बोगस वोटिंग त्यांनी केलेलं आहे आणि या अनुषंगाने आलेले हे निकाल आहे। त्यामुळे या निकालाला संपूर्णतः जनतेचं मॅन्डेट असं समजायला आम्ही तयार नाही, कारण महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती ढेपाळलेली आहे। महाराष्ट्रामधली जनता जी आहे ही सरकारच्या कामकाजाच्या संदर्भामध्ये नाराज आहे, निराश आहे आणि भ्रष्टाचार शिगेवर पोहोचलेला आहे। असं असताना एवढ्या मोठ्या प्रमाणावर मतदान हे कसं होऊ शकतं हा प्रश्न आहे। मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, यांच्या सभा देखील ज्या झाल्यात त्याकडे लोक फिरकलेले नाहीत हे देखील सत्य आहे। त्यामुळे एकंदरीत या संपूर्ण निकालाला आम्ही जनतेचा मॅन्डेट समजायला तयार नाही। आम्ही संघर्ष करणार आहोत आणि या सर्व मंडळीचा पर्दाफाश केल्याशिवाय राहणार नाही ही आमची असणारी कमिटमेंट आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी न्यूज, बुलढाणा।